हो का? बघू ना मग. बघायचं असेल तर आईचा स्वयंपाक चालू आहे. आई पोळ्या केल्या. भाजीचं काय? थोडंफार करायचं असतं मग काहीतरी कोरडं. हाच बरं जरा. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला सांगितलंच होतं आज पूजा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलोच आहे, पण कशी पूजा मांडली यांनी, कशा साड्या नेसल्यात आणि कसा यांनी समजा मेकअप केलाय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कशी पूजा मांडलेली आहे हे सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. इकडे चालू आहे आई साहेबचं स्वयंपाकाचं. आज काय पुरण आहे काय? तुमचं म्हणजे उद्या सोडायचं डायरेक्ट? आजचा निरंकार उपवास आहे, डायरेक्ट हे उद्या सोडणार आहे. कोणी कोणी पकडला? तू आजीने सुद्धा निरंकार? हे बघा, एवढं सांगून बी ऐकत नाही. उसळ खाणार आहे का दिवसभर? दिवसभरात 1 का 2 केळ खाल्ले असेल तेवढ्यावरच आहे. बाकी निरंकार आहे. आणि त्यांच्या सोबतलाच एक जण आहे, त्यांनी उपास नाही पकडला, कारण त्यांचं म्हणणं आहे की मी आता काय मागणार कोणासाठी मागणार, कारण त्यांच्या मुलांनी त्यांना पकडू दिलं नाही आणि ह्या कोणाचं ऐकायला तयार नाहीये. काय मागायचंय तुम्हाला खरं? हा, अरे तर नाही धरलं तर 7 जन्मनी धवरात नाही धरलं तर आता काय? आता झालं ना तुमचं सगळं. आता आजी तुमचं वय किती आहे? हाय म्हणा सगळ्यांना. काय करता तुम्ही? बोल ना. चालू केलाय ना व्हिडिओ, बोल ना जरा. काय करता तुम्ही? सगळ्यांनी जेवण केलंय का? हे बघा असं करता आमचं पम्या, बोलतच नाही. बोल ना दीदी, बोल ना. मी व्हिडिओ घेते म्हणा सगळ्यांचा. मी कशी दिसते? छान दिसते का? हाच बरं जरा. तर हे बघा अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे सगळं. हे बघा अशा प्रकारे तयारी केली वैष्णवीने. देवपाट नाहीये, देवपाट आपला तिकडे आहे, पण जे त्याच्यात पण मस्त. हे काय रे, काय म्हणते याला वैष्णव? पिंड का? वा, एकदम मस्त केली. हे बघा कधीपासून तयारी केली? सकाळपासून चालू आहे तयारी. थांबा आता इकडे बघाच तुम्ही काय करते. हा, स्वयंपाक मला करते का? भाजी पोळी किती केल्या? मोज बरं. ते किती येतात? 1 2 ते हातात 1 3. ते बघा आई. आईचा स्वयंपाक चालू आहे. आई पोळ्या केल्या. भाजीचं काय? थोडंफार करायचं असतं मग काहीतरी कोरडं. खाल्लं असतं मग आता दोघायलाच म्हटल्यावर काय. नाना जेवलेलं नाहीये काऊन? हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे सगळं तयारी. नाही तिघींना उपास असल्यामुळे आम्ही 2 जण आहे. नाना गेलेले होते गावाला आणि वैष्णवीनं पूर्ण तयारी केलेली. दोघींच्या साड्या कशा वाटत्या बघा. पण मी सांगतोय मला आईची साडी जरा पण नाही आवडलेली. ती महाग असेल स्वस्त असेल त्याच्याशी काही मला घेणं देणं नाहीये. हा आई बरं, आता ती पैठणी येत आमच्या लग्नात झाले 4 वर्ष, तरी कधीपर्यंत घालतच राहायची का? हा, पण दुसरी नाही का बघ तुझ्याकडं? हा, पूर्वी बघ कसा आवाज वाढलाय. तर आईची साडी कशी वाटली ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि वैष्णवी कोणती साडी तुझी? आणि वैष्णवीचा लुक पण कसा आहे ना. मेकअप कुठं घरीच केला का? तर वैष्णवीचा लुक कसा वाटतोय? हा,
हे बघा सिंपल आपलं करून पाहिलं पहिल्या दिवस तयारी करते करण्याचा प्रयत्न करते तरी मस्त आहे. पण काय आहे माहिती आहे का, आता उद्या पण थोडीफार खरेदी करायची आहे ना तुला गणपतीची, नाही का? गणपतीचं मला काय वाटतं आहे माहिती आहे का, एक ते हेच आणाव, त्याला काय म्हणते, हा मकर टाईप छोटस मस्त गणपती पुरतं. पण जागा आहे का आपल्याला गणपती ठेवायला? कुठं? इथंच का? पूजा उद्या उचलून घेतल्या जाईल ना. हा पूजा उचलल्यानंतर इथंच घेऊ, नाही तर पहिले आपण पुढे ठेवायचो ना रे वैष्णवी. कारण कसं आहे महालक्ष्मीच्या वेळेस बी हे नको व्हायला, एक तिकडे एक इकडे, नाही का? हा काही प्रॉब्लेम नाही त्याचा. कारण उद्याचा व्हिडिओ मी आज का घेतोय माहितीये का, उद्या जायचंय आम्हाला सगळ्याला जालन्याला, तिकडचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे आजच घेऊन ठेवतोय मी, नाही का वैष्णवी? उद्या काय काय खरेदी करायची आहे तुला? अच्छा, अगं पडशील ग तू. आज मग काहीच नाही खाल्लं का महालक्ष्मीला? का बघू ना, बघा घ्यायचं, बघू काय काय नाही तर, नाही का? आपल्याकडे पैसे नाही वैष्णवी आता. हो का? बघू ना मग, बघा बघायचं असेल तर आवडलं तर बघा, नाही का? आणि ते कद्दू पडल ना खाली, एवढ्या गरमीत काहीच गरज नाही ना बसायची. नुसतं दांगडू करते, नुसतं दांगडू करते, नुसतं तोंड आलंय. गल्लीतले सगळे म्हणते आई पुण्याला गेली तर थोडं जास्त शिल्लकच बोलायला लागली, आणि तरी घरात कोणी नाही बोलायला. हा अरे पण तिला भीती वाटायची, आता मस्त बोलती ती आई. मिरच्या भाज्यावर मस्त, हा मिरच्या भाज ठेसाला. हा तर चला, या अशा प्रकारे यांचं झालेलं आहे. आज कधीपासून आटपून ठेवलेलं आहे, मला यायला उशीर झाला ना, त्याच्यामुळे त्यांनी पूजाला लेट केलं. हा का? चालतंय. आज बाजार होता ना, तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नॉर्मली व्हिडिओ आहे, कारण आता रोज रोजच कॉन्टेंट कुठून आणणार, आणि शेतात पण जायचंय. पण काय आता सध्या हे यांचं हेच आठवत नाही. काय म्हणते वैष्णवी? आता उद्या यांना जालन्याला जायचंय, डबल फराळाचं बनवायचंय. फराळाचे कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडेल सांगा कमेंटमध्ये, कारण वैष्णवीच्या हातचे आणि आईच्या हातचे. आई एक तू कर आणि एक हिला करायचं सांग, बरं का? नाही तर म्हणशील तू सगळं तूच करायचंय. हे हिला कमेंट सगळ्यांचे यायला लागले की हे काहीच करत नाही वैष्णवी. काय म्हणायचं त्याच्यावर? तुम्हाला सांगतोय आता वैष्णवीला पण सगळेजण बोलताय, कारण ज्यावेळेस व्हिडिओ चालू असतो ना त्यावेळेस आईच असते. हा मग त्याच्यामुळे बी सगळ्यांना वाटत होतं की बाबा वैष्णवी काहीच करत नाही, बसून आहे फक्त, आईच एकटा हे करताय. आजी सुद्धा तुम्हाला मदत करायला लागली, लय मोठी गोष्ट आहे माहिती वैष्णवी. सवय नाही, तुमची जी परेशानी बघून त्या करायला लागल्या. नाही तर त्यांना तर सक्त सांगितलेलं आहे, भांडे गिंडे घासताना दिसल्या तर बघा. होय आजी, खरंय काही? अरे पण त्यांना आवडत नाही ना, जे 15 मिनिटाचं म्हणजे जे सकाळी, हा त्यांचं म्हणणं आहे सकाळी 9ला भांडे दिसले ना तर ते 9 वाजून 5 मिनिटाला क्लिअर झाले पाहिजे. 5 मिनिटात हा 5 नाही 10 मिनिटात, पण 12 वाजूस तर ठेवणं योग्य आहे का? नाही आई तिला उतरव खाली. तर चला, मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आता राहिले फक्त 80 सबस्क्रायबर, मग येणार आम्ही लाईव्ह. तर चला, तर आजीचं अशा गोष्टी आहे, त्याच्यामुळे आजीचं म्हणणं आहे की उपास धरायला काय हरकत नाही, उपवास धरा. मी पहिले पण त्यांना म्हटलेलं धरा, पण त्यांचं निरंकार धरणं हे योग्य नाही आहे. फक्त 1 आणि 2 केळ, ऍपल गिप्पल जमलं काय त्यांना? हा का? ती पण तिखट नाही जमत का आजी?
गोडच का? मग मला दही घी सांगायचं असतं ना. दही बी आणलं असतं मी. तरी आणतो मी त्या याच्या दुकानातून. आणायचं आजी? कशाला काळजीबाई दही नाही आणायचं का? हा हा त्याला खायचं असेल तर आणू. आणि तुम्हाला? म्हणतात मग खाई ना इतकं ठीक आहे, साखर टाकून आणतोय. साखर टाकून खा मस्त पैकी. आणि आमची बाई पहा कशी दिसते मला तर सांगा. तिनं काजळ लावलंय, एवढं मोठं कुंकू लावलंय, 2 जिट्टू घातले. पम्या साडी, हा ड्रेस छान आहे ना पण तुझा. बरोबर, साडी नवी आणायची का साडी? ए दीदी मग आई साडी नेसून द्यायची ना रे. हाय पिल्या, ते पिल्या. हा काय म्हणते आजी? काय बोलत आहे नानाला? कोणाचं? हो का? ते बघा अशा प्रकारे आमची बाई पण रेडी झालेली आहे. पण एकच खंत आहे की साडी पाहिजे. कत काढली का तू? रांगोळी येते का तुला काढता? हा तिथं नसते काढत पिल्या, तिथं नसते काढत. आप्या हे बघा इकडं अशी प्रकारे पूजा मांडलेली आहे. बाकीचं चालू आहे त्यांचं अजून करणं. तर लगेच भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. तर आज जायचंय आपल्याला जालन्याला. आणि आमची दीदी कशी सजली आहे बघा. दीदी कुठे जायचं आपल्याला आज? जालना. तिथून काय आणायचं तुला? काय आणायचं? गणपती बाप्पा. आम्हाला आणायचे आज गणपती बाप्पा. आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ते उद्या कळूनच जाईल तुम्हाला. आणि आज आम्ही सगळेच जातोय. इकडं आईचं चालू आहे स्वयं. आई यायचं का नाही बाबा तुला? सगळ्याचे जेवणे खावणे उपास येत. उपास सोडले नाही तुम्ही अजून? आता उपास सोडायचं निघायचं. 9 वाजले ना रे मग. तर हे बघा आईच्या चालू आहे पोळ्या करणं. भाजी झालेली आहे का? भाजी झाली. अच्छा. शेंगाची भाजी झाली, पोळ्या झाल्या. आणि हे काय? शिरा. शिरा भाजला थोडा नैवेद्य. अच्छा, नैवेद्य दाखवायचा. कालचे त्यांचे निरंकार उपवास आहे ते आता. आणि आता ते सोडायचे आणि त्याच्यानंतर जालन्यासाठी काय काय आणायचं आज मग? आज मग ते पडदा पाहायचा महालक्ष्मीचा. हा गणपती. हा काही खेळ भांडे दिसले काढतो. पण आता अक्काला मिस करणार का नाही आपण? कुठं जाणार आता? मला वाटतं काकाला डबा घ्या. घे ना डबा काकाचा. खालीच. तर दरवेळेस आम्ही जायचो अक्काकडे मस्त आनंदानं. पण आता ह्या वेळेस अक्काच नाहीये तिथं. आम्ही 2 दिवस जालन्याला गेलो पण मला जावं वाटलं नाही. समोरून गेलो पण काय रे करमतच नाही जायला. आज जाऊ ना आता सगळेच. मी तिथून गेलोय, गाडी नव्हती त्यांची बाहेर त्याच्यामुळं. आणून दे मग. उठ पटकन. खालीच लागते तर वैष्णवची इकडे पूजा भरणं चालू आहे. किती वेळ वैष्णवी तुला? साडी बदलायची आणि लगेच जायचंय. कारण कसं आहे माहिती का, तिथे बी टाइम पुरला पाहिजे. यायला डबल तुम्ही उशीर लावसा. मग कुठं नदीला टाकून द्यायचंय का? मग आज आता पुढे जाणं होणार आहे. आजच्या दिवस ठेवून देऊ दे. सकाळी थोडं खात असते आपण वावरातच टाकू. मला वाटतं नदीला बी घाण टाकू. आपल्याला जायचंच आहे वावरात सगळ्यांना. थैली भरून ठेवायच नाही. उद्याचं कधी गेलं ना तर वावरातच नाही आपण आपल्या. हा सगळं टाकतो उद्या थैली घेऊन. तर चला सगळ्याची लिस्ट केलेली आहे ना, काय काय आणायचं काय काय घ्यायचंय तुम्हाला. तर गणपती बाप्पा आणायचे. दीदी यायचंय का तुला?
कपडे घातले नव्हे? हा तर दीदीचं आटपलेलं आहे, वैष्णवीचं नाही का आता साड्या चेंज केल्या की लगेच निघायचे. थोडं लवकर करा, मला काम आहे. डबल तुम्ही म्हणसाल की तू इकडे गेला तिकडे गेला. मी गाडी घेऊन येतो इकडं लगेच. जेवण करा, घे वैष्णवी आटप जरा पटरापट. इथं आणतो ना, इथं आणतो चौकात. पटकन चाला जरा. तर चला बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला गाडीतला घेतो आणि कुठं जाणार आहे काय जाणार आहे लवकरच सांगतो. भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.